आयुक्त मॅडम, हा जो तुम्ही कचरा पाहताय, तुम्हाला वाटेल की डम्पिंग ग्राउंडवरचाच हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आहे सांगलीच्या प्रसिद्ध असणाऱ्या आमराई मधला आहे. बघा, आता आमराईमध्ये डम्पिंग ग्राउंड झालं का काय असं वाटेल तुम्हाला? हो, केलंच म्हणा, काय म्हणायला हरकतच नाही. या ठिकाणी खत करणार म्हणे आणि खताच्या नावावर प्लॅस्टिक गोळा करून आणतात सगळ्या गावातलं आणि इथं सगळी इसकटून टाकतात. अरे, या कामावर लक्ष देणारे अधिकारी असोत, कर्मचारी असोत, यांची मेंदू बिघडल्यात का मॅडम? वाटल्यास महानगरपालिकेच्या पैशानं यांची मेंदू रिपेअर करा, ह्यांना कुठं तर बदलवा. अरे, काय चाललाय यो प्रकार? हा, या ठिकाणी शेकडो लोक रोज पहाटे व्यायामला येतात, फिरायला येतात. तुम्ही आमराईच्या नावावर खर्च करणार तर किती आहे? आमराईची वाट लावली तुम्ही, करोडो रुपये नको त्या गोष्टीवर खर्च केले. आज तुम्ही त्या महावीर उद्यानावर सुद्धा तीच परिस्थिती आहे. तुम्हाला दुसऱ्या जागा दिसत नाहीत का? एक्सटेन्शन एरिया दिसत नाही? या आमराईमध्ये हे कचरा आणून टाकायचं काय प्रयोजन असो? कशासाठी टाकतो? जरा तर सद्विवेक बुद्धीला विचारा. अरे, तुम्ही कर्मचारी आहात, तुम्ही काय मेंटल झालात का? मेंटल झाला असला तर घ्या उपचार. आयुक्त मॅडमना जाऊन रिक्वेस्ट करा, मॅडम आमचा खर्च महापालिकेतनं करावा. कारण का तुम्ही रिपेअर झाले सोडा, आमच्या महापालिकेला कोण रिपेअर करणार? तुम्हीच येड तर सगळे हे उसावर अशीच होऊन बसणार ना. सगळ्या आमराईची वाट लावता, नको ती झाडं तोडता आणि नको ती झाडं आणून लावता. तर हे बंद व्हायला पाहिजे. मी प्रत्यक्षात जाऊन व्हिडिओमध्ये तुमची आबरू काढणारच आहे. त्यापूर्वी हा कचरा नष्ट करा, असं मी रोज एक नवीन विषयाकडून आपल्याला हात जोडून विनंती करतोय. धन्यवाद.